तब्बल 2 दिवसांनंतर नाशिकच्या पेट्रोल पंपांवरची गर्दी आता नियंत्रणात आल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। परवा राज्यभरातल्या पेट्रोल टँकर चालकांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला होता। हिट अँड रन कायद्याच्या विरोधात संपाचं अस्त्र पेट्रोल टँकर चालकांनी उगारल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो तब्बल 2 दिवसांपर्यंत संपूर्ण राज्यात बघायला मिळाला। पेट्रोल टँकर चालकांचा संप तात्काळ त्याच रात्री मागे घेण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र पेट्रोलचे टँकर पेट्रोल पंपांवर पोहोचण्यासाठी जवळपास 2 दिवसांचा कालावधी लोटला आणि त्यामुळे 2 दिवस राज्यभरातल्या जनतेला पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लावून उभं राहावं लागलं किंवा काही ठिकाणी पेट्रोलचा खडखडाट असल्यामुळे पेट्रोलच मिळत नसल्याचं चित्र राज्यामध्ये बघायला मिळत होतं। अर्थात आता पुन्हा एकदा पेट्रोलचा पुरवठा सुरळीत झाला आहे आणि त्यामुळे पेट्रोल पंपावरची गर्दी देखील आता नियंत्रणात आल्याचं चित्र राज्यभरात बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।